मगाशी सावट होती, आत्ता बघ असं ऊन आलंय ते. तयार नाही की आपण ती कच्ची फळं आहेत तर काढून ठेवली त्यानंतर पीक. हे हा बा आला कुणाल, ह्याला पण बांध तर दोघांना घरात. चला रे. बघा शेट कसे बसले आमचे गादीवर. आता शेरूची जागा झाली फिक्स इथे बसायची पावसातनं. शेरू, ए शेरू, शेरनी. एक शेरनी झोपले आतमध्ये दादाच्या बाजूला. ए शेरी, गरम आहे. दोघांना खाऊ नाही हो आज, त्याच्यामुळे तोंड त्यांची अशी हिरमुसल्यासारखी झाली होती. सकाळी सकाळी आता मी कुकर लावला पहिला भाताचा आणि त्यात 2 अंडी पहिला बॉईल केली. शेरूला 2 आणि या वाघ्याला पण 2 असं थंड केली पहिला आणि त्यांना खायला दिलं अगोदर. खाऊ आहे तो, खाऊ नाश्ता नाही, त्यांचं जेवण अजून बाकी आहे करायचं. हा तो तोंड पाडून बसला होता वाघ्या आपला, खाऊ काय नाही तर. वाघ्या खप्पा करा, इथे पाणी ठेवलं आहे बघ. चला आता त्यांनी खाल्लं, आता जरा मनाला समाधान. अशी तोंड पाडून बसतात ना, जास्त करून आपला वाघ्या आहे ना तो कसं चॉईसवाला आहे. त्याला असं काय पण दिलं ना तर तो खात नाही. चांगलं चांगलं असं म्हणजे पाहिजे त्याच्या आवडीचं असं. त्याच्यामुळे पटकन कुकर लावून घेतला आणि त्यात मग अंडी ना बॉईल करून दिली. त्यांचं चिकन आहे ना आणायचं आहे, संपलं आहे ते, आता कुणाच्या गावात जाणार आहेत थोड्या वेळाने. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता बागेमध्ये आलेले आहे, बघूया भाजी काय तयार झाली का. टोपले घेतले बघा, रानभाजी पण जरा बघते आड्यामध्ये काय काय आलं ते. म्हणजे आता पाऊस पडायला बघा सुरुवात तर कधीपासून झालेली आहे. आता बऱ्यापैकी नाही रुजले रानभाजी, पण बघावे लागेल आणि शोधावे लागेल काय काय आलं ते. मला असं वाटतं टाकळा वगैरे ना चांगला वाढला असेल. बघा ह्या साईडला आहे आपल्याकडे, आपलं जी काजूची झाडं आहेत ना त्या साईडला टाकळा वगैरे म्हणजे खूप छान प्रकारे रुजतो. इथे मी आलेलीच नाही आहे. काल मी कुणाच्या वेळेला म्हणाले की आपण जरा बघूया. हां आलाय आलाय, टाकळा आलाय, बारीक बारीक आहे. आणि ही जी रानभाजी असते ना, कोळी कोळी खाल्ली ना छान लागते चवीला. एकदा झाली ना भाजी का ती मग आंबट लागते, चवीमध्ये खूप फरक पडतो. त्याच्यामुळे कोळी कोळी भाजी खायची. तुम्हाला पण दाखवते आहे का. थांबा सगळ्यात आधी पहिला टेंडले बघूया. मगाशी सावट होती, आत्ता बघ असं ऊन आलंय ते. तयार झालेत. टेंडले आमच्याकडे दर 4 दिवसांनी तयार होतात. सगळेच काढ जेवढे झाले तेवढे, पण ते वाढतात लय ना. ही बघा ह्याची सुकी भाजी पण छान लागते. फुलारले बघ कसे, आता पाऊस पडतो म्हणून फुलं कसे सफेद असतात. टेंडल्याची पिवळी आणि सफेद फुलं असतात जास्त करून. कुठल्या पण भाजीपाल्याच्या वेली असतात ना, हो की नाही. फक्त त्या वालीच्या शेंगा असतात ना त्याच्या म्हणजे जांभळी फुलं येतात. आणि हा घेवडा तुम्हाला मी दाखवते. आता इथे आलीच आहे तर घेवडा पण बघा. हां हे बघा जांभळ्या रंगाचं आहे, सफेद पण असतं ह्याचं. हे जांभळ्या रंगाची फुलं. पण जास्त करून पिवळा आणि सफेद रंगच असतो. छान झाले बघा घेवड्याची वेल. हे आता आपण नवीन लावलेली ना, मागे तुम्हाला दाखवली होती लावते वेळ. आता छान झाले. बघू आता कधी धरेल. थंडीमध्ये धरतात जास्त करून. हा एवढूच आहे. हे कुठं चालत दोघं जण. बघ आता एनर्जी आली बघितलं. हा मगाशी खाऊ नव्हता तर तोंड पाडून बसले होते दोघं जण. आता खाऊ दिला तशी बघा कशी एनर्जी आलेली आहे. टाकळा टाकळा बघूया. ही बघा टाकळ्याची भाजी आत्ताशी बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा तिकडे पण आहे, ह्या साईडला असते ना, ह्या डोंगरामध्ये इकडे असते बघा टाकळ्याची भाजी आपल्याकडे जास्त करून.
तिकडं अजून बारीक बारीक दिसते पण जास्त अशी तयार नाही आले. कुठं चाललात बाहेर? ते बघा बाहेर गेले. काय वेली? हां ते कसली तर ती वेल बघा, कसली तर नाही गोवेल वेल आहे ना, त्याची पानं बघायला चाललेत ते. त्यांना त्याच्या वड्या ना भरपूर आवडतात कुणालच्या बाबांना. बागाशिरू पण गेलेत. हातात काठी तरी घ्यायची. ही बघा इथे टाकळा आहे आपल्याकडे, कमी आहे ह्या टायमाला, भरपूर नाही. ही बघा टाकळाची भाजी, पण लहान आहे अजून, जरा थोडीशी जरा वाढायला पाहिजे, खूपच लहान आहे. आत्ताशी बारीक बारीक बघा यायला सुरुवात झालेली आहे. ती बघा तिथे पण. आता हा आपला जो मातीचा ढिगारा आहे ना, तो पूर्ण असा टाकळ्याने भरलेला असतो. मिळेल एक, मला वाटतं 4 दिवसांनी आपल्याला मिळेल खायला भाजी टाकळ्याची. रानभाजी, रानभाजी खायची. टेंडली दाखवते केवढी निघाली. एक टायमाची भाजी निघाली, बस झाली. त्यात एक बटाटा टाकला का काम झालं आपलं. तर एक बघा राऊंड मारला, पूर्ण असं घामाघूम व्हायला झालं कंपाऊंडमध्ये. आता जामच्या झाडाखाली इथे बसले, भरपूर आता पुन्हा मोहरलं आहे आपलं जामचं झाड. पण ही जी फळं आहेत ना ती खराब होतात, पाऊस पडला त्याला पाणी लागलं की ती फळं खराब होतात, बाहेरूनसुद्धा आणि आतूनसुद्धा. त्याच्यामुळे त्या फळांचा काही उपयोग नाही, आतमध्ये ना कीड लागते. म्हणजे आंब्याची फळं कशी पाऊस पडल्यानंतर आतमध्ये खराब होतात, त्याच पद्धतीने आले वाटतं. आलात? त्याच्यामुळे आता पावसातनं हा जो जांब आहे ना मोहरून, त्याचा काही उपयोग नाही आहे. पाऊस गेल्यानंतर ही फळं चांगली असं. आणि असं पण नाही की आपण ती कच्ची फळं आहेत तर काढून ठेवली त्यानंतर पिकतील, असं पण नसतं. त्याच्यामुळे काय उपयोग नाही पावसात नाही ह्या फळाचा, असं आहे. आता आंबे जरी बघा तर म्हणजे कच्चे जरी असले तरी आपण कसं म्हणजे काढून ठेवले तरी ते पिकतात. पण हे जाम फळ कसं झाडावरती तयार करावं लागतं, नाहीतर मग ते फळ कसं तुरट लागतं. ए चला बसा खाली, बाबा कुठं आहे? ते बघा कुणालच्या बघ पानं घेऊन आले, गोवेलची पानं. किती मिळाली? भरपूर मिळाली. ते आम्हाला द्यायचेत. ह्याच्या वड्या खूप छान बनतात. ना आपण कधी वड्या बनवायच्या? हॅक टाक. ही बघा ही गोवेलची पानं तुम्हाला मागे दाखवली ना, भाजी बनवून खाऊन झाले पण वड्या बाकी आहेत. हे ना एका ताईनं द्यायचे आहेत म्हणून आता ते घेऊन आलेत रानातनं जाऊन कुणालचे बाबा. ए बसा रे शांत. तर तिकडे हिरवा वांगा आहे. कुणालच्या टीव्हीचा आवाज बघा, आज सुट्टी आहे ना कुणालला, त्याच्यामुळे सकाळी जरा टी व्ही लावून बसलाय, त्याची आवडती सिरियल बघत. ए या रे दोघं जण इकडे या. हा 4च निघाली वांगी. भाजीची वांगी झाली समजा. चला ही 4-5 वांगी निघाली ताजी आपल्या बागेतली. वांगी आता मध्ये ना काढली होती मी भाजी करायला, त्याच्यामुळे कमी आहे. आता फुलारलेत परत रोपं, पण ते आता 8 दिवसांनी तयार होतील तेव्हा. लगेच काय ती तयार होत नाही ना, वेळ जातो थोडासा तयार व्हायला. तर मी आज थोडीशी जरा निवांत आहे, घरातलं सगळं झालं आहे करून. आता जाणारे नाश्ता बनवते पटापट, काहीतरी पटकन शॉर्टकटमध्ये काहीतरी बनवते आणि 2-4 भाकऱ्या म्हणजे भाजी आणि भाकरी खायचा विचार चालला आहे. म्हणजे इच्छा पण झालेली आहे खाण्याची. वाघ्याशरू यांचा कुकर लावून झालेला आहे, त्यांना आता अंडी दिलेत बॉईल करून. म्हणजे त्यांना कशी घाई नाही आहे, त्यांचं चिकन संपलं आहे. ते कुणालच्या बाबा आता जाणार आहेत बाजारामध्ये चिकन आणायला खासा. म्हणजे काल संध्याकाळी आम्ही गेलो होतो ना कुरिअर करायला, विसरली डोक्यातच ना माझ्या. तर मी घरी आल्यानंतर मी काहीतरी म्हटलं काहीतरी विसरली आणि नंतर लक्षात आलं त्यांचं चिकन म्हणजे होतं रात्री. म्हटलं चिकन राहिलं, असं सगळं असतं बघा. म्हणजे घाई गडबडमध्ये आपण गेलो ना की काही नाही काही विसरायला होतं. बाकी सगळ्या गोष्टी मी बरोबर घेतल्या आणि तेच विसरली मी. त्याच्यामुळे ते आता चालले गाडीमध्ये. CNG पण भरायचे, एकच काम नाही आहे, CNG पण भरायचं. आणि CNG कसं सकाळच्या वेळेस येतं, दिवसभर नसतं CNG. त्याच्यामुळे आता ते CNG भरतील, त्यांचं चिकन खरेदी करतील आणि मग येतील घरी. मग ते आले का पटकन काय शिजून घेईल, मग वेळ नाही जाणार. आणि त्यांना आता कसं खाया प्यायला दिलं आहे ना दोघांना, त्याच्यामुळे असं फारशी काही चिंता नाही. एक साधारण 10 वाजेपर्यंत जरी झालं ना बनवून, तर 10:30पर्यंत ते दोघंजण जेवू शकतील वाघ्याशेरू, असं आहे. प्लास्टिकच्या कढीपत्ता पण आण ना.
कढीपत्ता काढून आण थोडासा. हां थोडासा. तर निघेपर्यंत 12 वाजले. वाघ्या शेरू यांना आता जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहे बाहेर जायला. आज आम्ही चाललो आहे फिरायला. आपल्या एक ताई आहेत, त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे त्यांच्या घरी. बीच आहे, बीच त्यांच्या घराच्या इथे. त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे आता त्यांना भेटायला पण चाललो आहे. मुंबईवरून आलेल्या आहेत त्या. चला घरात. बघा जेवले आणि आता जरा बाहेर भटकून आले. त्यांना आता घरात ठेवायचं ना बांधून, म्हणून त्यांना जरा सोडलं होतं. चला जा घरात जा. तो दादा बोलतो, जा जा दादाकडे जा. चला 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 इकडे. तो दादा बोलतो, मग दादा बोलतो, जा. पुन्हा बोलव त्याला, हाक मार. तो दादा बोलतो, जा. बांध त्याला, बांधून ठेव. चल घरात जाऊन बघा, फॅन खाली जायचं गरम होतं. चला आता वाघ्या पण येला. वाघी तो बघा वाघ्या. चला घरात. जाम लबाड आहेत दोघं जण. हां चला. कुठं जायचं असलं का पहिला यांची सोय करायला लागते ना, आणि मगच आम्ही घरापर्यंत पडतो. चला चला. हे हा बा आला कुणाल, ह्याला पण बांध. तर दोघांना घरातच ठेवायचे आता. तर आज आम्ही निघालो होतो फिरायला जायला. म्हणजे आपले एक सबस्क्रायबर आहे, ते व्हिडिओच्या माध्यमातूनच त्यांची आणि आमची ओळख झाली. मे महिन्यामध्ये त्या आपल्याकडे की नाही भेटायला आल्या होत्या आम्हाला, आणि खूप चांगली माणसं आहेत. 2 दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला फोन केला की या म्हणून आमच्याकडे. मुंबईवरून त्या आता आलेल्या आहेत सध्या. त्याच्यामुळे त्यांचा खूप आग्रह, आणि म्हणून आम्ही निघालो. आणि गेले 4 महिने झाले आम्ही बघा कुठे गेलेलो पण नाही. आपला जो मसाले व्यवसाय चालू होता त्याच्यामुळे आम्हाला पण वेळ नव्हता स्वतःसाठी वगैरे. आणि आत्ता कुठे एक 3-4 दिवस झाले सध्या आम्ही फ्री झालेले आहोत, आणि त्याच्यामुळे निघालो. आणि बीच म्हटलं की आमचं वीक पॉईंट. कुणालचे बाबा आणि कुणाल ह्यांना की नाही बीच खूप आवडतं, समुद्रकिनारा. ताईने सांगितलं की आमच्या घराजवळ बीच आहे, त्याच्यामुळे मग कुणालसुद्धा लगेच तयार झाला मग जायला. अगोदर हा ना सगळं चाललं होतं. तर फायनली आमचा प्रवास करून आम्ही पोचलो. दुपारच्या वेळेस अंदाजे काहीतरी 1:30च्या दरम्यान आम्ही पोचलो तिथे. गेल्यानंतर त्यांनी खूप छान पद्धतीने आमचा पाहुणचार केला. जेवलो वगैरे आम्ही, भरपूर असा आराम केला, भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आता ह्या सगळ्या क्लिप काढलेल्या आहेत. त्यांनी माझी ओटी वगैरे भरली, आणि खूप चांगली माणसं हो. म्हणजे तुम्हाला आता बघा समोर क्लिप दिसतं, त्यांचं घर वगैरे खूप सुंदर घर आहे, पण खूप कष्ट करून, खूप मेहनत करून त्यांनी हे घर त्यांचं की नाही बांधलेलं आहे. तर इतकं सुंदर घर आहे, त्याच्यामुळे कुणाला म्हटलं की एक 2-4 क्लिप काढ, आपण सगळ्यांशी शेअर करूया. म्हणजे तुम्हाला पण बघा, म्हणजे काही करायचं असेल, तुमचं घर वगैरे असं काही करायचं असेल तर तुम्हाला पण थोडीशी आयडिया येईल. आणि त्याच्यामुळेच ह्या क्लिप काढून मी आता तुमच्याशी शेअर करते. पण खूप सुंदर घर आहे. बघा तुम्हाला पण आवडलं का नक्की सांगा सगळ्यांनी. आम्हाला तर खूप आवडलं. माणसंसुद्धा खूप चांगली आहेत, खूप चांगल्या मनाची माणसं. आणि त्याच्यामुळेच बघा दुपारी बघा आम्ही पोहोचलो, आणि संध्याकाळी काहीतरी 7च्या नंतर, नाही 7 वाजले होते आम्हाला तिकडनं निघेपर्यंत. म्हणजे गप्पा गोष्टी करत किती म्हणजे टाईम गेला, आणि कधी एवढा वेळ गेला आम्हाला काही माहीतच नाही पडलं. इतकं म्हणजे छान आणि खूप असं प्रसन्न वाटलं त्यांच्या घरी जाऊन. तर तिकडनं आम्ही निघालो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपले वाघ्या शेरू यांचा दंगा. त्यांच्यासाठी मी येताना की नाही खाऊ वगैरे आणला होता आम्ही लोकांनी. त्यांना पहिला आधी खाऊ घातलं, आणि मग त्याला ते इथे माया चाललेली आहे. तो दुःखी झाला, दुःखी आत्मा. तो पण झाला सगळा आडोबा करत. तो पट्टा त्याचा लांब आहे ना, तिकडे आहे ना, तो पण आला. कशा आला तो. चला आता गाई करा. आता आईने खाऊ दिला ना. चले गाई कर बघा. ऍक्टिंग करतात दोघं जण. ए बछड्यांनो, शेरू काय दंगा केलाय दोघांनी, बाप रे. घरी आल्यानंतर मगाशी त्यांना खाऊ दिला खायला. त्याच्यानंतर आता जेवले बिवले आहेत, आणि आता बघा आराम करतात. जरा फॅन मी बंद केला आहे तुमच्याशी बोलायचं म्हणून, चालू करते फॅन. तर बाहेरून फिरून आल्यानंतर आता किचन आवरते मी. थोडीशी भांडी माझी घासायची बाकी आहेत.
जाताना खूप अगदी मजा वाटते आणि आल्यानंतर मग हे असं सगळं आवरायला लागतं. तेव्हा हे आता बाकी आहे, अजून थोडंसं किचन आवरायचं आहे. हे बघा इथे पडलं आहे थोडंसं, तर करते मी. मला ना लक्षात आलं की मी व्हिडिओची एंडिंगच नाही केली आहे आणि त्याच्यामुळे पटकन म्हटलं करू दे, नाही तर कधी कधी ना विसरायला होतं. कारण काय होतं, जास्त करून मी शूटिंग करते ना सकाळच्या वेळेस करते, म्हणजे जे दिवसाचं माझं रुटीन असतं ना सकाळचं, ते मी तुमच्याशी शेअर करते. त्याच्यामुळे आत्ता माझ्या लक्षात आलं की काहीतरी माझं एक काम बाकी आहे किचन आवरता आवरता. पण चांगला गेला दिवस, खूप छान वाटलं. आता जास्त काय तुमच्याशी मी शेअर नाही केलं आहे, पण भरपूर अशा गप्पा गोष्टी केल्या त्या ताईंसोबत आणि बरं वाटलं मला की खूप दिवसानंतर कुठेतरी बाहेर गेलो आज. थोडासा चेंज पण बरं वाटतं. म्हणजे गावच्या ठिकाणी काय असतं बघा, सगळं लांब लांब असतं, त्याच्यामुळे कुठे पण जायचं म्हटलं की पूर्ण दिवस जातो आपला. त्याच्यामुळे घरातनं आवरून घेतलं की बरं असतं, पण थोडाफार तरी राहतं ना, असं आहे ते. तर चला मग ताईनं आता ना मी हा व्हिडिओ आता इथेच स्टॉप करते. उद्या सकाळसाठी थोडंसं मला तयारी करायची नाश्त्याची. इडलीचं तांदूळ आणि डाळ आहे ना उडदाची जरा भिजत घालते, कारण बरेच दिवस झाले कुणाला ज्यावर इडली खाल्लेली नाही, डोसा खाल्लेला नाही, त्यांना खाण्याची इच्छा होते. त्याच्यामुळे मला आता लक्षात आलं ते पटकन भिजत घालते आणि मग उद्या सकाळी तर नाही होणार, रात्रीला होईल. तर चला मग व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.